हाची मानी रे विश्वासू, येर सांडी रे हव्यासू, जरी तो पाहसी वैकुंठ वासू, तरी तू जाय पंढरीये. आडवा हे भीमा, तारावया देव आत्मा. पैल थडे परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिकू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 184 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तो अक्षर इति उक्तस्तमाहो परमां गतिम यम प्राप्ये न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात भगवंत स्वतःच्या धामाविषयी आणि त्या धामाची प्राप्ती जीवाला कशा प्रकारे सहजतेने करून घेता येते याविषयी या श्लोकामध्ये सांगतायत. भगवत धामाची प्राप्ती अवघड नाही आहे, अशक्य नाही आहे, फक्त थोडीशी अवघड आहे महाराज. त्याकरता मायेमध्ये अडकलेल्या अर्जुनाला भगवंत सल्ला देतात की तू अजून आधी मायेतून बाहेर ये. या मायेतून तू बाहेर येत नाही तोपर्यंत कर्तव्य कर्म तुला कळणारच नाही, तू मायेमध्येच अडकतील. आणि या मायेतून बाहेर येण्याकरता जीव जेव्हा सर्व भावे माझ्या ठिकाणी लीन होतो त्यावेळेस मी त्याला मायेतून अलगद बाहेर काढत असतो. कारण माझी कृपा झाली की माया त्या ठिकाणी उपद्व्याप करायचं सोडून देते. माया माझ्या ताब्यात आहे, माझ्या संकेताशिवाय, मी सांगितल्याशिवाय मायेचा प्रभाव कमीच होत नाही म्हणे. कुरुक्षेत्री तेच झालेलं आहे महाराज. अर्जुन आलाय आवेशामध्ये, प्रतिशोधामध्ये, सगळा बदला घेण्यासाठी आणि नाही म्हटलं तरी राजगादीच्या इच्छेपोटी सत्ता आपल्याकडे राहावं या सुप्त हेतूनं अर्जुन युद्धासाठी रणांगणी आलेला आहे. परंतु भगवंताने सांगितलं की जोपर्यंत स्वार्थ आहे, फळाची अपेक्षा आहे, तोपर्यंत त्या कर्माला काही अर्थ नाही महाराज. निस्पृहपणे निस्वार्थपणे धर्माकरता, विश्वाच्या जडणघडण करता जर आम्ही कर्म करत असो तर ते कर्म राहतच नाही महाराज, तोच धर्म होऊन जात असतो. आणि अर्जुनाने युद्ध करावं ते धर्माच्या अधिष्ठित राहून, धर्मसूत्राने ते युद्ध व्हावं. आणि त्यातून जे फलित आहे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम आणि धर्मसंस्थापना, ही तिन्ही कार्य भगवंताला साध्य करून घ्यायची होते. त्याकरता अर्जुन अतिशय उपयुक्त होता या कार्यासाठी. भगवंतांनी हेरलं म्हणून तर भगवंत सांगतात की तू क्षत्रिय आहेस, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. मी करणार नाही किंवा मी करणार आहे, मी असं करेल, मी तर अर्जुना, हे जीवाला स्वातंत्र्य मी दिलेलंच नाही. त्याची मर्जी असो किंवा नसो, कर्तव्य फळाप्रमाणे, कर्मफळाप्रमाणे त्याला कर्तव्य कर्म मी नेमून दिलेले आहे. त्याच्या कर्मफळानुसार, गुणकर्मानुसार त्याला वर्णाची सुद्धा मी प्राप्ती करून दिलेली आहे. अर्थात हे चारही जे वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे चारही वर्ण समाजाच्या जडणघडण करता आवश्यक आहेतच. सगळेच ब्राह्मणाचं कार्य करायला लागलं तर शूद्राचं काम कुणी करावं? सगळे क्षत्रिय व्हायला लागले तर ब्राह्मणाचं कार्य कुणी करावं? सगळे व्यापारामध्ये पडले तर क्षत्रियाचं आणि ब्राह्मणाचं आणि शूद्राचं कार्य कुणी करावं? हे चारही वर्ग समाज रचनेसाठी, समाजाच्या दैनंदिन व्यवहारासाठी अत्यावश्यक आहेत.
हे 4 वर्ण असावेच आणि असायलाच पाहिजे. भगवंत त्याला पुष्टी देतात, परंतु ते परंपरेनुसार नाही. परंपरेनुसार मानत असलेल्या परंपरेचा भगवंत धिक्कार करतात, निषेध करतात. 5000 वर्षापूर्वी भगवंतानी हे बंड पुकारलंय महाराज, की वंशावळीप्रमाणे हे 4 वर्ण नसावे आणि ते असूच नाही. ज्याचे गुण जसे असतील त्याच्याप्रमाणे त्याला तो वर्ण प्राप्त करण्याचा अधिकार असावा. भगवंत म्हणतात तोच अधिकार मी जीवाच्या ठिकाणी प्रदान केलेला आहे. त्याचं गतजन्माचे गुणसूत्र जसे असतील त्याच्याप्रमाणे मी त्याला वर्ण, तुम्ही जे मानतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, भगवंत म्हणतात ते मला मान्य नाही. मोडीत काढलंय भगवंताने तो विचार. चातुर्वर्ण मया सृष्टम, छाती ठोकून सांगतात भगवंत की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4ही वर्ण अर्जुना मी निर्माण केले, मी निर्माता मी आहे, पण ह्या परंपरेनुसार नाही. त्याचा अपभ्रंश करून चुकीच्या पद्धतीनं त्या वर्णाची गणना होते आहे. चातुर्वर्ण मया सृष्टम, मी निर्माण केले, पण कसे गुणकर्म विभागशः, गुणसूत्र जसे असतील त्या जीवाचे त्याच्याप्रमाणे त्याला वर्ण मी प्राप्त करून देत असतो. आणि आज आपण तेच चित्र पाहतो महाराज. अगदी शूद्राच्या घरी जरी जन्म झालेला असला तरी तो ब्राह्मणाचं कार्य करतोय, उत्तम प्रकारे व्याख्यान देतोय, उत्तम प्रमाणे कथा करतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय महाराज. संप्रदायामध्ये मानाच्या ठिकाणी तो जाऊन बसलेला आहे. आणि तेच उच्च जातीमध्ये जन्मलेल्या शूद्राचे कामं करताना आपण पाहतो. त्याला कारणं अनेक असतील. ज्या कुडीमध्ये ज्या वंशाळीत तो जन्माला तिथं दारिद्र्य असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, त्याचा तो परिणाम असेल कदाचित, परंतु मुख्य कारण त्याला त्याचे गुणसूत्र असतात, कर्मफळ त्याला कारणीभूत असतं. मी फक्त साक्षीभूत आहे भगवंत म्हणतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. फक्त माझं स्थान, माझी व्यापकता, माझी महत्ता ज्या जीवाला कळाली तो कृतकृत्य होऊन जातो. कारण सर्वीकडे मी आहे, करता करविता मीच आहे, मीची एकू भगवंत सांगतात. शरणागता लागे शरण्य मीची एकू, शरण जावं असा फक्त मीच आहे, दुसरं कोणी नाही. ये अपि अन्य देवता भक्ता एजंते श्रद्धा नायता ते अपि मामेव कौंते एजंती अविधीपूर्वकम. मोक्ष प्रदान करण्याचं बळ कुठल्याही देवदेवतांमध्ये नाही. हां, ते भौतिक सुख तुम्हाला प्रदान करू शकतील. म्हणून तर अल्पस्तुती केली, अल्पपूजा अर्चा केली की लगेच नवसाला हे इतर देवदेवता पावत असतात, परंतु ते तुम्हाला भौतिक सुख देतील, ईश्वरम प्राप्त करून देतील तुम्हाला पैशाच्या जोरावर, पण झोप येण्याकरता समाधान फॅक्टर जो आहे तो प्रदान करणारा मी आहे. खऱ्या अर्थानं मोक्ष, मुक्तानंद प्रदान करण्याचं बळ भगवंत म्हणतात फक्त माझ्या ठिकाणी आहे. इतर कोणीही ते प्रदान करू शकत नाही. म्हणून भगवंताचं धाम गुणात्मक दृष्ट्या अतिशय दिव्य आहे महाराज. अशा या दिव्य धामाची प्राप्ती जीवात्म्याला एकदा झाली की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं पप, किंवा यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं. तिथं गेलं की परत येण्याची आवश्यकताच पडत नाही, ते धाम माझं आहे. जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची गरज पडत नाही. यम प्राप्ये न निवर्तन्ते तद्धाम परमं, ते धाम माझं आहे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 184 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की उकलोनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवाटा,
भितराही पावे. अर्थात विषयरूपी बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर जो व्यापार सुरू झाला त्यामधून होणाऱ्या सुखदुःखाच्या प्राप्तीतील राजहक्काचा मुख्य हिस्सा अंतर्यामी अंतःकरण हे विशिष्ट जीवाला प्राप्त होत असतं. आणि ते अंतःकरण, त्या अंतःकरणातून होणारा बोध तेच भगवंत म्हणतात माझ्या धामाप्रती येण्याकरता उत्तेजित करत असतं. त्याला अनुकूलता ते प्रदान करत असतं. समाधान चित्तानं राहून परमार्थाच्या ठिकाणी ते लागतं आणि ती वाटचाल अंतःकरणातून मनस्वी करून मोक्षाच्या प्राप्ती, माझ्या धामाच्या प्राप्ती त्याला सहजपणे होऊन जात असते. उकलोनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहोटा, तो सुखदुःखाचा राजवाटा भितराही पावे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.